नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, बौद्ध समाजाची ताकद आपल्याला आता वाढताना दिसत आहे आणि बौद्ध समाजाची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या झपाट्याने वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती बौद्ध समाजाला मागे कसं ओढलं जाईल याचे डाव जे आहे इथल्या सरकारकडनं रचले जात आहे. तर मित्रांनो, आता पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जवळपास 48 बौद्ध आंबेडकरवादीचे आमदार आहेत ते निवडून आलेले आहेत. तर नेमकं कुठे घडलंय, काय घडलंय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी तामिळनाडूची निवडणूक पार पडली. या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी ज्या काही निवडणूक होतात, म्हणजे ज्या काही आमदारकीच्या निवडणुका होतात त्या ठिकाणी त्या पार पडल्या. आणि त्या निवडणुका पार पडल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मित्रांनो निकाल जाहीर झाले, निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे तो जो निकाल आला मित्रांनो, तो अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक होता. तुम्हा सर्वांना तो जो निकाल आहे तो ऐकून मोठा धक्का व आश्चर्य देखील बसू शकतं. तर मित्रांनो, नेमकं काय घडलं तर त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, बौद्ध समाजाचा जो काय निकाल लागला त्या निकालानुसार जे आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास त्या ठिकाणी जे आहे 48 बौद्ध समाजाचे एससी कॅटेगरीतून येणारे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा संपूर्ण भारत देशासह संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसत आहे. जर मित्रांनो आज आपण राजकारणाबद्दल बोलायचं ठरविलं किंवा राजकारणाबाबत आपण मोठ्या प्रमाणात जेव्हा चर्चा करायला बसतो तेव्हा गेल्या काही काळापूर्वी असं बोललं जात होतं की राजकारण हे फक्त सवर्णांचं आहे किंवा राजकारण हे उच्चवर्णीयांचं आहे, पैशांचं आहे, असं बोललं जात होतं. परंतु मित्रांनो, आता राजकारणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एससी समाजातून येणारे, बौद्ध समाजातून येणारे अनेक तरुण जे आहेत किंवा अनेक लोक जे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत. मग ते कुठल्याही पक्षाकडनं असो किंवा कुठूनही असो त्या ठिकाणावरनं ते राजकारणामध्ये प्रवेश करत आहे. आणि फक्त ते तेवढ्यावरतीच थांबत नाहीये तर त्याचसोबत राजकारणामध्ये यशस्वी होऊन देखील दाखवत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मित्रांनो असं घडलेलं आहे की जवळपास या ठिकाणी तामिळनाडूचं जे आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जवळपास 48 दलित समाजातून एससी कॅटेगरीतून आंबेडकरवादी जे आमदार आहेत मित्रांनो ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा संपूर्ण देशभरात आपल्याला होताना दिसत आहे. तर मित्रांनो, तामिळनाडूमध्ये जे काय 48 दलित आमदार निवडून आले आहेत त्याची चर्चा सध्या देशभर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा एक आकडा नाही तर हा सामाजिक बदलाचा आणि राजकीय जागृतीचा मोठा संदेश मानला जात आहे. एक काळ ज्यांना राजकारणात दुय्यम स्थान दिलं जात होतं, आज त्यांचे सामाजिक प्रतिनिधित्व जे आहे विधानसभेत मोठ्या संख्येने आपल्याला पोहोचताना दिसत आहे. यामुळे अनेक राजकीय विश्लेषक म्हणताना दिसत आहे की तामिळनाडूमध्ये दलित मतदार आता फक्त मतदार राहिलेला नाही तर तो सत्तेचा निर्णायक केंद्र देखील बनताना आपल्याला दिसत आहे. आणि एवढंच नाही मित्रांनो, हा जो दलित मतदार आहे हा फक्त तामिळनाडूतच नाही तर महाराष्ट्रासह भारत देशातील इतर राज्यांमध्ये देखील अतिशय निर्णायक भूमिका आपल्याला घेताना दिसत आहे. आणि कदाचित त्याचमुळे यांना कमजोर करण्यासाठी किंवा यांना फोडण्यासाठी जो डाव जो आहे मित्रांनो या ठिकाणी सरकारकडने रचला जात आहे. सर्वात अगोदर एससी समाजाची एकमूठ या ठिकाणी तयार होताना दिसत होती. त्यामुळे सरकारला एक गोष्ट कळून चुकली की एससी कॅटेगरीचे लोक जर एका ठिकाणी आले, आंबेडकरवादी दलित लोक जर एका ठिकाणी आले तर आपला काही या ठिकाणी ठाव ठिकाणा लागणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा डाव रचला. आणि सर्वात अगोदर त्यांनी काय केलं, सर्व गोष्टींचा सर्वतोपरी विचार केला आणि त्यानंतर आरक्षणावरती घाव घालण्याचे ठरविले. आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून या ठिकाणी आम्ही या समाजाला प्रथम स्थान देत आहोत किंवा त्याला दुय्यम स्थान देत आहोत, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी उघडपणे बोलायला सुरुवात केली. तशा बातम्या त्यांनी पेरल्या सोशल मीडियावरती, तशा पोस्ट त्यांनी पेरल्या. आणि त्यानंतर एससी कॅटेगरीमध्ये आता फूट पडायला सुरुवात झालेली आहे. एससी कॅटेगरीमध्ये भांडणं लागायला सुरुवात झालेली आहे. तामिळनाडूचा जो काही निकाल आलेला आहे, तामिळनाडूमध्ये जो काही निकाल लागलेला आहे तो अतिशय वेगळा लागलेला आहे. त्या ठिकाणी 48 आमदार आहेत दलित समाजातून निवडून आल्यामुळे पुन्हा एकदा सरकारला मोठा धक्का बसलेला आहे. त्यांना माहीत आहे आता सत्तेच्या चाव्या ज्या काही गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे होत्या त्या आता दलित समाजाकडे जाताना दिसत आहेत. ते देखील आता निर्णायक भूमिका या ठिकाणी घेताना दिसत आहे. त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी काही ना काहीतरी डाव रचावा लागेल आणि त्यामुळे त्यांनी असा डाव या ठिकाणी रचलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे मित्रांनो, या 48 जागांमध्ये फक्त राखीव मतदारसंघातून नाही तर खुल्या मतदारसंघातून देखील दलित समाजाचे त्या ठिकाणी नेते निवडून आलेले आहेत. त्यामध्ये ते फक्त एकाच पक्षातून नाही तर वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा संपूर्ण देशभरात आपल्याला होताना दिसत आहे. कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे एक काळ होता जेव्हा एससी समाजाच्या लोकांना किंवा दलित समाजाच्या लोकांना जे आहे राजकारणामध्ये नव्हेच तर प्रत्येक गोष्टीमध्ये दुय्यम स्थान दिलं जात होतं. त्यांचे जे सामाजिक प्रश्न होते किंवा सामाजिक त्या ठिकाणी नेतृत्व होतं ते राजकारणामध्ये नव्हतंच असं आपल्याला दिसत होतं. त्यामुळे या गोष्टीचा फायदा इतर लोक घेताना आपल्याला दिसत होते. परंतु आता राजकीय
त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो सामाजिक नेतृत्व जे आहे त्या ठिकाणी आता त्यांचं विधानसभेमध्ये देखील पोहोचताना दिसत आहे. आणि ही गोष्ट फक्त तामिळनाडूपुरती मर्यादित राहिलेली नसून ही गोष्ट जी आहे संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात लागू होताना आपल्याला दिसत आहे. तामिळनाडूमधून याची सुरुवात झाली की काय असं दिसून येत आहे. आणि याच गोष्टीचे पडसाद जे आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला गेल्या काही काळापासून दिसत आहेत. आपण पाहत आहोत की RSS सारखे संघटन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळ काढण्याचं काम करत आहे. भाजप सारखे जे पक्ष आहेत, जे सवर्णांचे पक्ष आहेत, ते देखील आता बौद्ध समाजाला आपल्या जवळ ओढण्याचं काम किंवा दलित समाजाला आपल्या जवळ ओढण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून ते करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा, न्यूज मीडियाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. त्या अशा अनेक गोष्टी आपल्याला पेरताना दिसत आहेत, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे RSSला मानत होते किंवा RSSच्या अतिशय जवळचे होते. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पेरल्या जात आहेत. त्याचसोबत भाजप देखील तोच डाव आपल्याला रचताना दिसत आहे. कारण त्यांना माहीत आहे या ठिकाणी असणाऱ्या SC समाजाचे जे लोक आहेत मित्रांनो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी अतिशय भावनिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अशा अनेक डाव आपल्याला रचलेले दिसत आहेत. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं असेल की RSSचे मोहन भागवत यांचा एक जय भीम या शब्दाचा अर्थ सांगतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला होता. तर त्याचसोबत गौतम बुद्ध यांच्याबद्दल देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात वक्तव्य केलं होतं. कारण आता त्यांना कळून चुकलं की राजकारणामध्ये जर टिकायचं असेल तर आता या ठिकाणी दलित समुदायाला देखील आपल्यासोबत जोडून घ्यावं लागेल आणि त्यांची मने देखील आपल्याला जिंकावी लागेल. जी लोक इतक्या दिवस जे आहे मित्रांनो SC समाजाच्या लोकांना गिनतीत देखील धरत नव्हते किंवा त्यांना आपल्या बाजूला देखील बसू देत नव्हते, आता त्यांना डोक्यावरती उचलून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि संपूर्ण जर घडत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांच्या संविधानामुळे या संपूर्ण गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. तामिळनाडूमध्ये जे काय 48 आमदार निवडून आलेले आहे, ही सुरुवात तर आहेच, परंतु 48 आमदारांचा छोटासा आकडा नाही. ज्या लोकांचं कधीच राजकीय प्रतिनिधित्व नव्हतं किंवा सामाजिक प्रतिनिधित्व नव्हतं, त्या कॅटेगरीचे लोक जर एवढ्या मोठ्या पदावरती जात आहेत किंवा एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून येत आहेत, ही अतिशय मोठी व निर्णायक अशी गोष्ट मानली जात आहे. कारण या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, राजकारणामध्ये जर टिकायचं असेल किंवा राजकारणामध्ये जायचं असेल तर तुमच्याकडे पैसा, मसल, पॉवर या संपूर्ण गोष्टी लागतात. आणि या संपूर्ण गोष्टी आता गेल्या अनेक वर्षापासून झगडत आणि संपूर्ण गोष्टींसोबत लढा देत जे आहे मित्रांनो SC समाजाचे लोक आपल्याला मिळवताना दिसत आहे. आणि त्याच गोष्टीचा हा जो परिणाम आहे मित्रांनो, तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये जे आहे जवळपास 48 आमदार निवडून आलेले आहेत. फक्त तामिळनाडूमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका पार पडल्या होत्या तेव्हा देखील जवळपास 17 ते 18 आमदार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये देखील SC समाजातून निवडून आले होते. त्यामध्ये आंबेडकरवादी असतील किंवा त्याचसोबत दलित समाजातील लोक असतील. यामधून जे आहे मित्रांनो जवळपास 14 ते 15 आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले होते. त्याचसोबत आता तामिळनाडूमध्ये 48 आलेत. अशा अनेक राज्यांचे आकडे आपल्याला पाहायला मिळतील. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणकोणत्या राज्यामध्ये किती आमदार निवडून आले तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि प्रत्येक राज्यामधील दलित समाजाच्या, आंबेडकरवादी समाजाच्या आमदारांची संख्या आपण तुमच्यासमोर घेऊन येऊ. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.